नमस्कार. एकाच मिश्रणातून आज 2 रेसिपी पाहणार आहोत आणि या रेसिपीमध्ये अगदी गव्हाचेही पीठ वापरले नाही किंवा गराही वापरले नाही किंवा मैदाही वापरले नाही. चला तर मग ही झटपट रेसिपी. सुजी, खपली गव्हाची ही सुजी आहे. जर तुम्हाला साध्या गव्हाची जरी सुजी मिळाली तरी चालेल, मात्र ती अशा प्रकारे बारीक असली पाहिजे. जर ही सुजी बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घेऊ शकता. आता 1 वाटी इथे माझी सुजी आहे, त्यासाठी मी 1 वाटी हा खिसलेला गूळ घेतलेला आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून पूर्ण आपण गूळ हा वितळून घेणार आहोत. पाणी मात्र घालताना थोडंच घालायचं आणि हे सर्व मिक्स करून अशा प्रकारे गुठळ्या काढून पूर्ण आपला हा जो गूळ आहे अशा प्रकारे वितळून घ्यायचा. आता पूर्ण आपला गूळ वितळलेला आहे. आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी मी आपण आंबा पल्प घातलेला आहे. हा पल्प करताना त्यामध्ये पाणी वगैरे काही वापरलेलं नाही. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 2 चम्मच तेल घातलेलं. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी सुजी. जर ही सुजी तुमची थोडीशी मोठी असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही रवा जरी वापरला तरी चालेल. आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवायचं, जेणेकरून सुजी आहे ती छान फुलली जाईल. पाहू शकता अर्धा तासानंतर आपली ही सुजी छान फुललेली आहे. थोडंफार पाण्यातलं कमी झालेलं आहे. आता यामध्ये आपण वासासाठी अगदी 2 थेंब इसेन्स घातलेला आहे आणि 1 पॅकेट इनो. इथे तुम्ही बेकिंग पावडर आणि सोडा वापरला तरी चालेल. इथे आपण आता इथे 1 साचा इनोचा वापरलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले हे बॅटर आता तयार झालेलं आहे. आता आपण हे कप घेतलेले आहेत लहान साईजचे. आता यामध्ये आपण हे सर्व बॅटर थोडं थोडं घालायचं. आता आपण यावरती गार्निशसाठी काजू घातलेले आहेत. तुम्ही इथे काजू, बदाम, तुटी फ्रुटी किंवा चॉकलेटही घालू शकता. आता आपण राहिलेले मिश्रण डब्यामध्ये बेक करणार आहोत. त्यासाठी एका डब्याला आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे. त्याचप्रमाणे वरती आपण तुटी फ्रुटी घातलेली आहे. आता आपण कुकर हा प्रीहीट करून घेतला होता 10 मिनिटे. अशा प्रकारे आता आपण हे सेट करून घ्यायचं आणि अर्धा तास बेक होण्यासाठी हा स्लो गॅसवरती ठेवायचं. कुकरच्या झाकण झाकताना शिट्टी लावायची नाही. अशा प्रकारे आपण हे अर्धा तास बेक करण्यासाठी ठेवलं होतं. चेक करायचं. आता आपले हे केक तयार आहेत आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे. अगदी कमाल लागतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. करून पहा. अशा प्रकारे आपले हे आंबा कप केक तयार आहेत. जरूर करून पहा. अगदी गव्हाचे पीठ किंवा रवा वापरलेला नाही. अगदी हेल्दी असे आपले सुजीचे आंबा कप केक तयार आहेत. त्याचप्रमाणे आपला हा केकही तयार आहे. पाहू शकता छान असा आपला हा केक बेक झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.